राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल, अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 5,975 कोटींची मागणी करण्यात आली। कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण, कांद्याने शेतकऱ्यांना रडवले। खरीपातील इतर पिकांनाही अपेक्षित भाव नाही, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली, शेतकरी आर्थिक संकटात सापडले। इराण संकटामुळे खाद्यतेल खते महाग होण्याची शक्यता, भारताच्या आयातीवर युद्धाचे सावट, कंटेनरची टंचाई भासणे शक्य। अमेरिका इराण संघर्षाचा भडका उडाल्यामुळे भारताच्या चिंतेमध्ये सध्या भर पडली आहे। शेतजमिनीवर बांधकाम करता येणार, येण्यासाठी परवानगी नाही लागणार। निर्णयामुळे लाल फितीच्या कारभाराला लगाम बसणार असून गृहनिर्माण आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर येणे जमिनीसाठी स्वातंत्र्य परवानगीची सक्ती आता रद्द करण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारचा निर्णय। उन्हाचा पारा चढला, लिंबाचा भाव तापला, एका लिंबासाठी चक्क 10 रुपये। वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेत लिंबू पाण्याची मागणी वाढली, आवक देखील चांगलीच घटली। सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये उन्हाचा कडाका आता चांगलाच वाढत असून यामुळे आता लिंबाच्या दरामध्ये चांगलीच वाढ सध्या बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा, अंबादास दानवे यांचा आरोप। सध्या जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नेमके हे 2 हप्ते कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, पुढे बघूया। 86 लाख लाडक्या बहिणींना मिळाला नाही जानेवारी महिन्याचा हप्ता। सध्या जर बघायला गेलं तर KYC न केल्यामुळे अनेक बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकला नाही। शेतकऱ्यांसाठी मोठी सुधारणा, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल येण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय होणार। राज्यातील पानंद रस्त्यांचे सातबाऱ्यावरती नोंद, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा बघायला मिळत आहे। राज्यातील पानंद रस्त्यांची सातबाऱ्यावरती आता नोंद होणार आहे। युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का? नाना पटोलेंचा सभागृहामध्ये सवाल। सध्या जर बघायला गेलं तर केळी, द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का, असा सवाल उपस्थित। बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना, विधानसभेमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी आता शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे। पेट्रोल डिझेल महागणार, भारतामध्ये 8 आठवड्यांचा इंधन साठा शिल्लक, इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची चिंता व्यक्त। आयात बेदाण्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान, अधिवेशनामध्ये सरकारकडून बैठकीचे आश्वासन देण्यामध्ये आले आहे। आयात बेदाण्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे सध्या नुकसान होत असताना दिसत आहे। शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार, RKVYचे 350 कोटी यंत्रिणीकरणाकडे वळवण्यामध्ये आले आहेत। त्यामुळे राज्यात यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रखडलेले अनुदान जमा होणार। पंतप्रधान मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांशी संवाद, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केली चर्चा। गेल्या 48 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांच्या प्रमुखांशी संवाद साधलेला आहे। भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केली चर्चा। सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक घसरण, आखाती युद्धामुळे दरामध्ये चढ उतार। सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये सध्या चढ उतार होत आहे। आखाती युद्धामुळे केळी, द्राक्षांचे दर घसरणार, निर्यात ठप्प झाल्याने निर्यातक्षम माल कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्याचे चित्र। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित, राज्यसभेच्या जागेवरील दावा काँग्रेस ठाकरे गटाने सोडलेला आहे। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित करण्यात आले। युद्धाच्या आघातात अडकलेले 405 प्रवासी मुंबईमध्ये उतरले, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजनांकडे समन्वय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केली विशेष विमानांची व्यवस्था। आखाती युद्धांमुळे मुंबईहून शेतमाल निर्यात झाली ठप्प, युरोपच्या निर्यातीवरती गंभीर परिणाम, निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका।
यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाला सर्वत्र तुरे. गळीत हंगाम तोट्यामध्ये. पुढील वर्षी साखर कारखान्यांना ऊसाच्या टंचाईची शक्यता. तणावाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार सतर्क. मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार सक्रिय. आखाती युद्धामध्ये नाशिकच्या कृषी निर्यातीवरती घाव. JNPT मध्ये 250 कंटेनर्स अडकले. 600 कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज. सध्या जर बघायला गेलं तर आखाती युद्धामुळे नाशिकची कृषी निर्यात ठप्प झाली असल्यामुळे तब्बल 600 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. एकाच वेळी 14 ट्रॅक्टर खरेदीतून शेतकऱ्यांनी वाचवले 21 लाख. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गटातील सदस्यांनी दाखवले एकी. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन घेतानाच नव्हे तर कृषी अवजारे खरेदी करताना देखील गट शेतीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्तम उदाहरण. देशिकाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय. आंबा नुकसान भरपाईसाठी मुळशीमध्ये बोंबाबोंब आंदोलन. सध्या जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सध्या बघायला मिळत आहे. निविष्ठा खरेदी प्रकरणामध्ये मुंडेंना दिलासा. न्यायालयाच्या निकालामध्ये हस्तक्षेप न करण्याचे लोकायुक्तांकडून स्पष्ट. सध्या जर बघायला गेलं तर निविष्ठा खरेदी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याचे साधारणतः 17,500 रुपये आता याच मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. तसेच आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि काही कारणास्तव ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील खरीप हंगामाची नुकसान भरपाई जमा होऊ शकली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे आता याच मार्च महिन्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. होर्मुझ मार्ग बंद झाल्याने खत टंचाईचे सावट. आयात धोक्यामध्ये. इस्रायल इराण संघर्षाचा फटका बघायला मिळत आहे. होर्मुझ मार्ग बंद झाल्यामुळे खत टंचाईचे सावट आहे. युद्ध 4 ते 5 आठवडे चालणार. ट्रम्प यांचा दावा. अमेरिका इस्रायलकडून इराणवरती क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच आहे. इराणकडूनही प्रतिहल्ले सुरू असल्याने युद्धाचा सध्या भडका बघायला मिळत आहे. गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे. देशातील उत्पन्न वाढीची नोंद. 248 कारखाने बंद. 246 लाख टन साखर उत्पादन. सध्या जर बघायला गेलं तर देशातील ऊस गळाप हंगाम आता झपाट्याने अंतिम टप्प्याकडे पोहोचला आहे. भारतातून आखाती देशांना निर्यात ठप्प. इराण इस्रायल युद्धाच्या झळा तीव्र. देशातील शेतीमाल बाजारावरती गंभीर परिणाम. सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे भारतावरच नव्हे तर संपूर्ण देशावरती परिणाम होत असल्याचे दिसत आहे. कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. कांदा प्रश्नावरती मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. कांदा उत्पादकांचे आतोनात नुकसान होत असून अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. कांदा आणि दुधाच्या दरवाढीसाठी नाशिकमधून आंदोलनाचे रणशिंग. सध्या जर बघायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बहिणींच्या खात्यावरती दरमहा 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येत असून लवकरच आता यामध्ये वाढ केली जाईल. साधारणतः 2100 रुपयांचा हप्ता मिळणार. महत्त्वाची बातमी. NA परवाना. नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला गावातच मिळणार. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावामध्ये येणार. 16 सुविधा आता गावातच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. महत्त्वाची बातमी. हप्त्याच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य. आता केवळ युनिक फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे या 2 योजनांच्या हप्त्याच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करणे म्हणजेच की फार्मर ID काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. रामफळाला बाजारपेठ. लागवडीकडे मात्र शेतकऱ्यांचे दुर्लक्ष. कोरडाहू फळ पिकांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावरती शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हमीभावाने 31 मार्चपर्यंत मका विक्री करता येणार. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. हमीभावाने 31 मार्चपर्यंत मका विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे देखील आव्हान. लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा KYC करण्याची संधी. 31 मार्चपर्यंत अंतिम संधी आहे. KYC करताना ज्या महिलांकडून चुका झाल्या होत्या तर अशा महिलांना KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे KYC पूर्ण करण्याचे आव्हान. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेमधून 5 लाख लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता. तपासणी मोहिमेमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसलेले, आयकर भरणारे आणि मृत लाभार्थी अशा सुमारे 5 लाख नावांना योजनेमधून वगळण्यामध्ये आले आहे. हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्याचे देखील सध्या आव्हान करण्यामध्ये येत आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता आता जमा होणार आहे. कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या. ईमेलद्वारे पाठवले पत्र. चंद्रकांत चोंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यात आली. 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्यांसाठी आशेचा किरण. 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यामध्ये येत असून लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर आता पीक विम्याची रक्कम याच महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसंच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील अवघ्या काही साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.